नमस्कार. 23 मार्च 2026 रोजी आपल्या आटपाडीतील स्वच्छतेचा एक विषय घेऊन उपोषण करणार होतो आटपाडीमध्ये नगरपंचायत इमारतीजवळ. आज आपल्या नगरपंचायतमध्ये माननीय युटी जाधव सर, आपले नगराध्यक्ष आणि सीओ साहेब यांनी आम्हाला इथं बोलवून काही प्रश्नांवरती चर्चा आम्ही केल्या. त्या चर्चेतनं मला त्यांनी म्हणजे मी जे प्रश्न किंवा मुद्दे दिले होते त्यांना पत्राच्या रूपातनं, तर त्यावरती असं त्यांनी सांगितलेलं आहे की 23 तारखेचं जे आंदोलन आहे हे आपण तात्पुरतं स्थगित करावं आणि आम्ही जे काय करतोय हे आपण पहिल्यांदा करून दाखवूया येत्या 26 तारखेला. म्हणजे मी त्यांना म्हणत होतो की स्वच्छतेला कमीत कमी सुरुवात झाली तर मग नंतर हळूहळू झालं तर आम्हाला त्यात ऑब्जेक्शन नाही, परंतु आटपाडीतील स्वच्छतेचा प्रश्न खूप मोठा आहे आणि भुयारी गटार जे होणार आहेत त्याला बराच वेळ जाणार आहे. तर 2-3 प्रश्न हे होते की स्वच्छतेमध्ये कसा मार्ग काढता येईल. तर मी त्यांना एकच सांगितलं की येत्या 26 तारखेला रामनवमी आहे, तर आपले नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नागरिक किंवा काही शाळा आपण एकत्र येऊन ग्राउंडवर येऊन एक स्वच्छता अभियान तरी कमीत कमी चालू करा. त्या माध्यमातून आपल्या आटपाडी शहरामध्ये काय चांगले बदल होतात का हे पाहूया. जर चांगले बदल झाले तर मग आम्ही समजू की आपल्या माध्यमातून एक चांगलं काम होऊ शकतंय आणि मग पुढचे टप्पे हळूहळू आम्हाला जे काय करायचं आहे, कधी वाटलं होत नाही तर मग पुढचा निर्णय आम्ही नंतर घेऊ. दुसरा विषय होता की आमच्या पत्रांना किंवा नागरिकांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या किंवा जे आटपाडी शहरातील नागरिक पत्र देतात त्या पत्रांना उत्तर मिळत नाही, तर ते अजूनही मिळालेलं नाही. पण आपले सीओ साहेब म्हणले जे काही या 2 महिन्याच्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये असेल किंवा त्यांच्या कामाच्या अगदी बिझी शेड्यूलमधनं काही पत्र द्यायची राहिली असतील तर ते आम्ही मंगळवारपर्यंत तुम्हाला देतो. मग त्यामध्ये काही माहिती अधिकार होते, काही रेग्युलर अर्ज होते, ते पत्र मंगळवारी देतो असं त्यांनी मला सांगितलंय. या दुसरी गोष्टी तिसरा मुद्दा होता की आटपाडी शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा आणि महिलांच्या स्वच्छतागृहांचा विषय होता. मी हे तहसील कार्यालयात आपल्या बनगर मॅडमनाही दिलं होतं, सीओ साहेबांनाही दिलं होतं आणि अनेक लोकांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं की भाजी मंडईमध्ये जे महिला येतात सकाळी भाजी विक्रेते, ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे बसतात. आजूबाजूला वेगवेगळे शौचालय असले पाहिजेत. मेन लोकशाही रान्नाभाऊसाठी चौकामध्येच तिथं एकही शौचालय नाही, तर असे चौक शोधून तिथं आपल्या या शौचालय झाले पाहिजेत. तर त्यावरती ते लवकरच मार्ग काढतो असं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या गोष्टी प्रायोरिटी बेसिसवरती झाल्या पाहिजेत असं मी आपले माननीय नगराध्यक्ष युटी जाधव सरांना सांगितलं. त्यांनी त्यावर सकारात्मक चर्चा केली. हे मुद्दे आपण 1-2 महिन्यांमध्येच मार्गी लावू असं त्यांनी मला सांगितलं, आश्वासन दिलंय. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन मी येत्या 23 तारखेचं माझं उपोषण स्थगित करतोय, त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि आटपाडीतील सर्व नगरसेवकांवरती म्हणजे 17च्या 17 आणि आपले नगराध्यक्ष आणि नागरिक, कारण नगरपंचायत आणि नागरिकांचा संवाद चांगला झाला पाहिजे आणि वाढला पाहिजे या बेसिसवर. आज आपल्या आटपाडी नगरपंचायतमध्ये आपल्या गावामध्ये नेहमीच स्वच्छतेसाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते आमचे सन्मित्र इंजिनियर महेश कुमारजी पाटील आणि त्यांच्याबरोबर आलेले शिष्टमंडळाचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आपले सीओ आदरणीय वैभवजी हजारे सर, त्याचबरोबर बांधकाम सभापती नगरसेवक बाळासाहेब हजारेप्पा, पाणी पुरवठ्याचे सभापती आणि नगरसेवक डॉक्टर जयंत पाटील आणि पैलवान अजित जाधव नगरसेवक, या सर्वांच्या उपस्थितीत जे आमचे मित्र महेश कुमारजींनी 23 मार्चला जे आटपाडीमध्ये स्वच्छतेच्या आणि नागरिक समस्येसंदर्भात जे उपोषण घोषित केलं होतं, मग त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळाला निमंत्रित केलं, त्यांच्याशी साधक चर्चा केली आणि गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही आटपाडीमध्ये काय काय करत आहोत, काय काय केलेलं आहे याचाही पाढा त्यांच्या समोर मांडला. आणि नगरपंचायतबरोबर नागरिकांचाही सहभाग असला तर स्वच्छतेचं प्रश्न प्राधान्यानं पुढं कसं जातील यावरतीही त्यांचंही समाधान झालं. आणि रामनवमी दिवशी म्हणजे 26 मार्चला आमचे सर्व नगरसेवक, त्याचबरोबर नागरिक आणि काही नगरपंचायत हाती येणाऱ्या शाळांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत की 1 दिवस गावासाठी आणि 1 दिवस गावासाठी आणि आपल्या स्वच्छ आटपाडीसाठी या उपक्रमासाठी आम्ही सर्वांचा सहभाग घेऊन, कारण स्वच्छता हे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत, नागरिकांपर्यंत, पदाधिकारी आणि प्रशासन या सगळ्यांनी जर सहभाग घेतला तर नक्कीच आपली स्वच्छ आटपाडी, सुंदर आटपाडी व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून हा चर्चेतून एक चांगला उपक्रमाला आपण रामनवमी दिवशी सर्वांच्या सहकार्यानं
या ठिकाणी आपण सुरुवात करतोय आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जे 23 तारखेला उपोषण नियोजित केलं तर त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आपण प्रश्न संवादानं सोडवूया, संघर्षानं विनाकारण एकमेकांच्या मध्ये बुद्धिभेद किंवा वैरवाद होण्यापेक्षा संवाद झाला की नक्कीच चांगलं काहीतरी घडेल. आणि आटपाडीसाठी आपण सगळ्या युवा मित्रांनी सुद्धा सर्व आटपाडीकर नागरिकांनी आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की विद्यार्थी असतील, त्याचबरोबर आटपाडीकर नागरिक असतील, सुजाण नागरिक असतील, या सर्वांनी ज्या पद्धतीनं थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांनी गावांची स्वच्छता भजन कीर्तन बारोडाच्या माध्यमातून केली आणि गावांच्या स्वच्छताबरोबर लोकांची माणसांची मस्तकं ही व्यवस्थित करण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं या स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी, ग्रामस्थ, पदाधिकारी, प्रशासन ह्या सर्वांना हे स्वच्छता हे माझं आद्य कर्तव्य आहे हे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण संदेश या ठिकाणी देणार आहोत. तर नक्कीच आटपाडीकर नागरिकांनी सुद्धा रामनवमी 26 मार्च रोजी सकाळी ठीक 8 ते 10 वाजेपर्यंत 2 तास आपल्या गावासाठी 2 तास आटपाडीच्या स्वच्छतेसाठी या उपक्रमासाठी द्यावेत असं आपल्या माध्यमातून मी नम्र आवाहन करतो. आणि महेशजीने आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचं आंदोलन त्या दिवशीचं स्थगित केलेलं आहे. तर त्यांनाही मी आणि त्यांच्या सहकार्यांनाही आलेल्या धन्यवाद देईन. आणि असंच आपण खेळीमेळीने एकमेकाच्या हातात हात घालून या आटपाडीच्या विकासासाठी पुढं जाऊया एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. आज या ठिकाणी इंजिनियर महेश कुमार पाटील तसेच आपले नगराध्यक्ष महोदय तसेच इतर नगरसेवक महोदय सर्व या ठिकाणी आज उपस्थित होते. आजच्या मीटिंगमध्ये इंजिनियर महेश कुमार पाटील यांनी वेळोवेळी केलेले जे आटपाडी नगरपंचायतीचे जे अर्ज होते तर ते तात्काळ निकाली काढण्याचे आपण त्यांना आश्वासन दिलेले आहे आणि त्यावरती उपाययोजना देखील आपण प्रशासनाच्या वतीने तात्काळ करणार आहोत. तर त्यांनी आपल्या आश्वासनाला प्रतिसाद देऊन त्यांनी येत्या 23 तारखेचे जे उपोषण बसणार होते किंवा करणार होते तर ते त्यांनी थांबावे अशी त्यांना विनंती केली होती. त्यांनी त्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण थांबवलं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच त्यांना जे काही अडचणी असतील ते त्यांनी प्रशासनाशी वेळोवेळी सांगाव्यात. प्रशासन नक्कीच त्यामध्ये नक्की मदत करेल. तसेच नगराध्यक्ष महोदय असतील, उपनगराध्यक्ष महोदय असतील, इतर नगरसेवक असतील हे नेहमीच आणि प्रशासन देखील हे नेहमीच आपल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बांधलेला आहोत आणि नक्कीच यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूया. धन्यवाद.